दंडोत प्रणाम. माय बापू, अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला एकूण 11 प्रश्न विचारले. तर त्यापैकी जो 8वा प्रश्न आहे तो 12व्या अध्यायात आहे. अर्जुन म्हणतो, देवा एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां परिपासते चापेक्षरमयुक्तम तेषां के योगितम. ते म्हणतो, मी व्यक्त परमेश्वराची भक्ती करू का अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू? अव्यक्त परमेश्वराची भक्ती करणारे युक्त आहेत का व्यक्त परमेश्वराची भक्ती करणारे युक्त आहेत? परमेश्वरानं, भगवान श्रीकृष्ण महाराजांना अतिशय सुंदर उत्तर दिलं. ते म्हणतात की, अर्जुना मया वेश मनो एवं नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तो भवता. म्हणजे इथं व्यक्त परमेश्वराच्या यक्ष परमेश्वरामध्ये मन लावलेले मया वेश मनो एवं नित्ययुक्त आणि त्याची माझी नित्य म्हणजे व्यक्त परमेश्वराची भक्ती करणारे हे मला योग्य वाटतात. तुला काय योग्य वाटतं हे तू पाय. अव्यक्ताची करायची का व्यक्ताची करायची? तुला व्यक्ताची योग्य वाटते का अव्यक्ताची योग्य वाटते हा तुझा प्रश्न आहे. परंतु मला जो अव्यक्त परमेश्वराची भक्ती योग्य वाटत नाही, व्यक्त परमेश्वराची भक्ती योग्य वाटते. ते म्हणजे माया वेश म्हणून माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेतास ते मी युक्त तो बहुमता येतोक्षर म्हणे देश मयोक्तम परिपासते सर्वत्र गम चिंतेच्या कुटस्थम चलाम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र संबुद्धे ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूत हे इंद्रियाचं दमन करणारे सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र आणि सगळे सारखं बघणारे, ज्याच्या अंगी समता आली असे लोक सर्वत्र संबुद्धे ते प्राप्नुवंती मामेव ते मला जीवन प्राप्त होतात, जे की सर्व भूताच्या हितामध्ये रत आहेत. सर्वभूत हिते रता असं म्हणले ते. आणि जे अव्यक्त परमेश्वराच्या भक्तीबद्दल श्रीकृष्ण महाराज सांगतात, ते म्हणतात की क्लेशोधिकत रस्तेशा म व्यक्तासक्त चेतसा अव्यक्ता हे गती दुःखम देहवद्भीर वाक्यते. जे अव्यक्त परमेश्वराची भक्ती ही क्लेशोधिकत आहे, शेवटपर्यंत क्लेशदायक आहे ती. संत ज्ञानेश्वर महाराज माऊली याच्यावर भाष्य करताना लिहितात. ते म्हणतात की जसे एखाद्या बोचऱ्या माणसानं चेन्याचे म्हणजे लोखंडाची चेने खावे, त्याप्रमाणे अव्यक्त परमेश्वराची भक्ती ही कठीण आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली पण मान्य करतात. आणि श्रीकृष्ण महाराज तेच सांगतात की क्लेशोधिकत रस्तेशा मग व्यक्तासक्त चेतसा अव्यक्त हे गती दुःखम देहवद्भीर वाक्यते. पण पुन्हा म्हणतात ते ये तू सर्वांनी कर्मानी मग संन्यास मत्पर आणि योगेन माम ध्यायत उपासते. ते म्हणतात की ये तू सर्वांनी कर्मानी सर्व कर्म मला अर्पण करू, ये तू सर्वांनी कर्मानी मयी संन्यास्य मत्पर आणि संन्यस्त होऊन माझ्या परायण होतात. मयी संन्यस्त मत्पर आणि योगेनं माम ध्यायत उपासते. जे मला अनन्य भावानं उपासना करते. माझी अनन्यता ही फार महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीनं 13व्या अध्यायात एक अनन्यतेवर भाष्य केले. ते म्हणतात की बाबा काही लोक असतात की सोमवारी वेगळ्याच देवाला, मंगळवारी वेगळ्याच देवाला, बुधवारी एक देवाला असे करतात, तर ती अनन्यता नाही. तर अनन्यता आहे की एकाच देवाची भक्ती करणे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुखने. एकच देव करून घ्या आपला, की त्या तसं केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही असं त्यांनी देखील मान्य केलं आहे. आणि इथं श्रीकृष्ण महाराज अनन्य नैवयोगेनं माम ध्यायत उपास. आणि मग असं जर माझी अनन्यता भक्ती केली तर मी तेशा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मायावेशी तसेच साम. आणि जर असा माणूस असेल तर त्याचा मी तेशा महम समुद्धरता त्याचा मी उद्धार करता आहे,
तेष्यामहं समुद्रसार मृत्यू संसार सागरात. काय बाबा, हा मृत्यू संसार सागर अतिशय गहन आहे, अतिशय गहन आहे. म्हणून ह्या संसारातून जर तरुण जायचं असेल तर आपल्याला अनन्य भक्ती करावं लागेल. तर एक कवी काय म्हणतो की रुसवा धरुणी बसलासी असा का, रुसवा धरुणी बसलास असा का, हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. छान लिहिते तो म्हणतो संसार सागरा मध्ये जीवाची होडी, संसार सागरामध्ये जीवाची होडी, विक्राळ काम हा भवरा आतची धरुणी ओढी. ते म्हणतो की ही संसार सागर आहे, हा संसार सागरामध्ये ही जीवाची होडी चाललेली आहे आणि त्या होडीला त्या विक्राळ काम हा भवरा, काम नावाचा भवरा तिला त्याच्याकडे ओढून घेतो आणि या संसाराच्या दुःखात भ्रमतो. काय बाबा, जर आपल्याला भक्तीच करायची असेल, आपल्याला जर भक्तीच करायची असेल तर नाशिवंत सुखफळ देणाऱ्या देवताची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची भक्ती करणे योग्य नव्हे काय. म्हणून भक्ती करायची असेल तर अनन्य भक्ती करायला पाहिजे, एकाच परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे आणि व्यक्त परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. व्यक्त म्हणजे श्रीकृष्ण महाराज व्यक्त झाले होते, त्यांची भक्ती करा. दत्तात्रय महाराज व्यक्त आहेत, त्यांची भक्ती करा. पण अव्यक्त परमेश्वराची जर भक्ती करायला तुम्ही जाता तर अव्यक्ताही गतिर्दुःखम देवधीर वापिते. ते म्हणले अव्यक्त परमेश्वराची भक्ती ही अतिशय कठीण आहे आणि ती कशी आहे, संत माऊली त्याचं हे करतात, ते समर्थन करतात. ते म्हणतात की जसे एखाद्या बोचऱ्या माणसानं चेने खावे लोखंडाचे, तर त्याप्रमाणे ही भक्ती कठीण आहे. काय बाबा, बघा तुमच्या पुढं दोन्ही बी म्हणजे अव्यक्त परमेश्वर आणि व्यक्त परमेश्वर ह्या दोन्ही बी परमेश्वराच्या भक्त्या श्रीकृष्ण महाराजांनी तुमच्या पुढे ठेवले. त्यांनी दोन्हीचं बी वर्णन केलं. इथं दोन्हीबद्दल बी काय सांगितले की ते म्हणले अव्यक्त परमेश्वराची भक्ती म्हणजे चेने लोखंडाचे चेने खावे इतकी अवघड आहे आणि व्यक्त परमेश्वराची भक्ती जर केली, अनन्य भक्ती केली तर मी त्याचा त्याच्यामहम समुद्रता मृत संसार सागरात हवा पार्थ मायाविषयी चितसा. आणि ते म्हणले अनन्य चिंतन तो माम, अनन्य चिंतन केलं जर तुम्ही, अनन्य चिंतन तो माम ए जना परिपासते तेशाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वयामी. मी त्याचा योगक्षेम चालितो आहे, त्याचं रक्षण करतो आणि नाही ते मिळून देण्याचं काम मी करतो. माय बाबा, त्यामुळं तुम्ही व्यक्त परमेश्वराची भक्ती करा आणि ती बी अनन्य करा आणि आपलं भलं करून घ्या, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.